आणि आम्ही गावाला येऊन पोचलो आणि घराकडे जाताना शाळेला जावा की रे, आत वर्गात जावा की. वर्गात काय इकडे सुट्टी पडली नाही अजून. परी आणि कसं काय कझिन्सच आहेत सगळे. त्याच्यात एक मला आर्यन कोण आहे बघा, कोण काकी. आम्ही फ्रेश तेन झालो आणि माझ्या बघा परीला कोंबड्याला पकडायचं होतं. खरं तो काय कोंबडा तिला पकडायला येत नव्हता. मग ती त्याला थोडंसं एका कॉर्नरला घेऊन पकडायचा खूप प्रयत्न करत होती आणि घाबरत पण होती. खरं तिला काही तो कोंबडा पकडायला आलेला नाही आहे. इथे माझ्या मम्मीने करंज्या पाठवून दिल्या होत्या, त्या आम्ही चेक करत होते. आणि त्यानंतर स्कूलच्या टीचर्स लोकांच्यासाठी पोहे बनवायचे होते 1 किलोचे. तर ते मला सगळेजण इथं हेल्प करत आहेत आणि इथं पोहे बनवले आणि पोहे खरंच खूप छान झाले होते. मला इथले पोहे खूप आवडतात कारण जे पोहे आहेत ते वेगळेच असतात. त्यानंतर पोहे त्यांनी सगळे पॅक केले आणि आजीनं विचारत होते की पोहे झालेत का चांगले, पोहे कसे झालेले आहेत. तर त्या एवढ्या खाण्यात बिझी होत्या की त्याने सांगितलं की हा छान झाले, फक्त मुंडी चालवली. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि खाली बसूनच चपाती करायचं आमचं ठरलं. तर माझी छोट्या मुलींनी त्या चपात्या पहिल्यांदाच भाजून घेतल्या. खरं इतकं सुंदर ती फ्लिप करत होती, असं वाटलंच नाही की ती फर्स्ट टाइम ट्राय करते. आणि असं करत आजचा दिवस आम्ही संपवला. थँक्यू. कसे झालेले आहेत तर त्या मला सांगतायत की छान झालेले आहेत. मग दुपारी